जिना उतरून मी दुसऱ्या मजल्यावर आलो. रामदासचा फ्लॅट समोरच होता. वास्तविक पोलिसांच्या कार्यकुशलतेबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नव्हती. विशेषतः पाटलांसारख्या पोलीस अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली जर त्या फ्लॅटची झडती घेण्यात आली असेल आणि जर तिथे काही मिळालं नसेल तर मला खात्री होती की माझ्याही हाताला काहीही लागणार नाही. तरीही मनाचं एक समाधान करून घेण्यासाठी त्या फ्लॅटवरून एक नजर फिरवायची माझी इच्छा होती. रामदासच्या बेडरूममध्ये एक 3 ड्रॉवर असलेलं रायटिंग टेबल होतं. एकदा माझ्यासमोरच रामदासनी त्या टेबलाच्या सगळ्यात तळाचा ड्रॉवर पूर्णपणे बाहेर उघडून त्याच्या तळाच्या खाली आणि ड्रॉवरच्या तळाच्या वरच्या बाजूला जी थोडीशी जागा असते तिथे काहीतरी ठेवलेलं मी पाहिलं होतं. ती जागा पोलिसांच्या नजरेतून सुटली का नाही एवढंच मला बघायचं होतं. मी फ्लॅटचं कुलूप उघडलं, दाराला धक्का दिला. आवाज न करता दरवाजा उघडला गेला. मी आत पाऊल टाकलं आणि माझ्या मागे दरवाजा बंद करून त्याचा बोल्ट सरकवला. मग एक पाऊल पुढे टाकत डाव्या हाताला असणाऱ्या भिंतीवरच्या स्विचकडे हात नेला आणि एकदम मी थबकलो. स्विचकडे नेलेला माझा हात मी चटकन मागे घेतला. आहे त्याच स्थितीत मी स्तब्ध उभा राहिलो. तसा स्पष्ट असा आवाज ऐकला नव्हता, पण फ्लॅटमध्ये कोणीतरी आहे असं माझं मन मला सांगत होतं. मी श्वास रोखून दबक्या पावलांनी भिंतीच्या आधारानं पुढे सरकायला लागलो. पुन्हा एकदा अंधारातून कुठेतरी हलकासा पावलांचा आवाज आला. याचा अर्थ मला झालेला तो भास नव्हता. फ्लॅटमध्ये नक्कीच कोणीतरी होतं, पण कुठे? या फ्लॅटमध्ये यापूर्वीही मी 2-3दा येऊन गेलो असल्यामुळे फ्लॅटची रचना माझ्या डोळ्यांसमोर होती. म्हणूनच अंधारातही हालचाल करणं मला अजिबात अवघड जात नव्हतं. मी पलीकडच्या भिंतीजवळ पोचलो. तिथून बेडरूमच्या उघड्या दारातून मी आत डोकून बघू शकत होतो. बेडरूमच्या मागच्या भिंतीत असलेली खिडकी उघडी असलेली बघून मी काहीसा चकित झालो. त्या उघड्या खिडकीतून बाहेरचा अंधुक प्रकाश आत येत होता, म्हणूनच ती खिडकी उघडी असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. ही खिडकी पोलिसांच्या हातून तर उघडी राहिली नाही ना? मी तसाच आणखीन पुढे सरकत बेडरूमच्या दाराच्या चौकटीजवळ पोचलो. मान पुढे करून अतिशय सावधगिरीनं मी बेडरूमच्या आत डोकावलं. आतलं काही दिसण्या इतपत प्रकाश खोलीमध्ये नव्हता. मगाचा आवाज पुन्हा ऐकू येतोय का काय हे बघण्यासाठी मी एकदम स्तब्ध उभा राहिलो, पण कसलीही चाहूल लागली नाही. अतिशय सावधपणे मी बेडरूमच्या दारातनं आत पाऊल टाकलं. एक फायर झाला. मी स्वतःला एका बाजूला झोकून दिलं आणि फरशीवर पडता पडता लोळण घेत भिंतीच्या एका कोपऱ्याचा आसरा घेतला. गोळीचा तो आवाज बंद फ्लॅटमध्ये चांगलाच घुमला. आत बेडरूमच्या फरशीवर कोणाचा तरी धपधप चालण्याचा आवाज आला. मी धाडस करून पडल्या पडल्या बेडरूमच्या दारातून आत डोकावलं. उघड्या खिडकीजवळ मला एक छाया दिसली. बघता बघता ती छाया खिडकीच्या चौकटीवर चढली आणि तिने खिडकीतनं बाहेर उडी मारली. मी झटकन उठलो, बेडरूमच्या आत धावलो. खिडकीजवळ जात मी सावधपणे खिडकीच्या बाहेर डोकावलो. खिडकीच्या बाजूला ड्रेनेजचा पाईप होता आणि त्या पाईपला धरून ती छाया एखाद्या माकडासारखी सर्र सर्र खाली उतरत होती. बघता बघता ती छाया पाईपच्या साहाय्यानं खाली उतरली आणि मग त्या अंधाऱ्या गल्लीतून नाहीशी झाली. इच्छा असूनही त्या छायेला पकडण्यासाठी मी काही करू शकलो नाही. आरडाओरड करून कदाचित इतरांचं लक्ष मी त्या छायेकडे वेधण्याचा प्रयत्न करू शकत असतो, पण त्या परिस्थितीत मला स्वतःलाही रामदासच्या फ्लॅटमध्ये मी काय करत होतो याचं स्पष्टीकरण द्यायला लागलं असतं. शेवटी जे झालं त्यावर फारसा विचार न करता मी माझं लक्ष खिडकीवर केंद्रित केलं. पाहिलं तर खिडकीची एक काच कापण्यात आली होती. याचाच अर्थ जो कोणी रामदासच्या फ्लॅटमध्ये शिरला होता तो येतानाही त्याच पाईपच्या आधारे वर चढून आला होता. बाहेरून खिडकीची काच कापून त्यांनी बंद खिडकीचा बोल्ट सरकवला होता आणि मग त्या खिडकीच्या वाटेनं त्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केलेला होता. मी खिडकी बंद केली, पुन्हा बोल्ट लावला, पडदा सरकवला आणि मग बेडरूममधला दिवा लावला. बेडरूममध्ये कुठेही अव्यवस्थितपणा दिसत नव्हता.
याचा अर्थ एक तर चोरानं तिथली झडती अतिशय सावधगिरीनं, कुणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीनं घेतलेली असावी, किंवा मग तो तिथे नुकताच घुसलेला असताना मी तिथे दाखल झाल्यामुळे त्याला झडती घ्यायची संधीच मिळालेली नसावी. मी कोपऱ्यात असलेल्या रायटिंग टेबलाजवळ गेलो. गुडघ्यावर बसून मी टेबलाच्या तळाशी असलेला ड्रॉवर अलगद बाहेर ओढायचा प्रयत्न केला. निम्मा अधिक ड्रॉवर बाहेर आला आणि मग फ्रेममध्ये आत कुठेतरी अडखळला. ड्रॉवरच्या आत हात घालून फ्रेममध्ये अडकवून ठेवणारे त्याचे दोन्ही बाजूचे खटके मी परत ओढले. आता ड्रॉवर सहजपणे बाहेर आला. मी ड्रॉवर आणि टेबलाच्या फ्रेमच्या तळाशी असलेल्या जागेत डोकवून बघितलं. आतमध्ये एक आयताकृती खाकी रंगाचा मोठा लिफाफा होता. नकळत माझी छाती धडधड करायला लागली. सुमित्रा देवींच्या केसशी संबंधित असणाऱ्या कागदपत्रांचा तर तो लिफाफा नव्हता. मी काहीशा थरथरत्या हातानं तो लिफाफा उचलला, पण लिफाफा हाती येताच त्याच्या वजनावरून माझ्या लक्षात आलं की हा तो लिफाफा नव्हता. मी लिफाफा उघडला आणि आत असलेल्या वस्तू बाहेर काढल्या. त्यात बँकेचं एक पासबुक होतं. पासबुक रामदासचंच होतं. पासबुकात असलेल्या नोंदीनुसार त्याच्या खात्यात 22,000ची शिल्लक दाखवण्यात आली होती. लिफाफ्यात एक 50,000ची विमा पॉलिसी होती, जी आणखीन 2 वर्षांनी मॅच्युअर होणार होती. नॉमिनीच्या जागी कोणा नयनताराचं नाव लिहिलेलं होतं. बहुतेक ती रामदासची मुलगी असावी. रामदासनं केलेलं स्वतःचं एक मृत्यूपत्रही त्यात होतं. त्यानुसार आपल्या मृत्यूनंतर आपली सगळी स्थावर आणि जंगम मिळकत आपली मुलगी नयनतारा हिला देण्यात यावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती. नयनताराचा कोकणातल्या एका गावाचा पत्ताही त्यात लिहिलेला होता. पाहून होताच मी सगळी कागदपत्रं पुन्हा लिफाफ्यात घातली आणि लिफाफा होता त्या जागी ठेवून दिला. ड्रॉवरही पुन्हा टेबलाच्या खाणात लावून टाकला. ते काम होताच मी उठून उभा राहिलो. आता आणखीन काही शोधण्यासारखं तिथे नव्हतं. तिथे आल्याचा मला एकच फायदा झाला होता. रामदासच्या एकुलत्या एक नातेवाईकाचं नाव आणि पत्ता मला समजला होता. बेडरूममधला दिवा बंद करून मी फ्लॅटमधनं बाहेर पडलो. फ्लॅटला कुलूप लावलं. पुन्हा नयनाच्या फ्लॅटमध्ये आलो. चावी नयनाच्या हातात देत विचारलं, काही आठवलं का? ती म्हणाली, हां, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज सकाळी त्यांची भेट झाल्यावर आमचं जे काही बोलणं झालं ते आठवायचा मी प्रयत्न केला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय बोलणं झालं होतं? मुंबईतल्या त्यांच्या 1 महिन्याच्या गैरहजेरीबद्दल आमचं बोलणं झालं होतं. इतके दिवस ते कुठे गेले होते, काय करत होते, असं मी त्यांना विचारलं होतं. त्यांनी सांगितलं की एका केसच्या संदर्भात माहिती गोळा करण्याकरता ते विविध शहरात फिरत होते. आपल्या आजवरच्या करिअरमध्ये आपल्याला मिळालेली ही सगळ्यात मोठी केस आहे असंही ते म्हणाले होते. पण त्याचबरोबर अशा प्रकारची केस परत कधी आपल्या वाट्याला येऊ नये अशी त्यांची इच्छा होती. अरे बापरे, का बरं? अहो, त्यांच्या म्हणण्यानुसार चांगल्या चांगल्या आणि प्रतिष्ठित लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासारखं ते काम होतं. ते काम केल्यानं आपण एवढ्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला कारणीभूत होणार याची एक रुखरुख त्यांच्या मनाला लागून राहिली होती. खरं तर आपल्या मुलांच्या काळजीनं व्यग्र असलेल्या त्या आईविषयी सहानुभूती वाटली म्हणून आपण ही केस हातात घेतली होती असं ते म्हणाले होते. पण आता त्यांना वाटायला लागलं होतं की ह्या सगळ्याला ती आईच जबाबदार होती. आपल्या मुलांवर तिने असा काही अंकुश ठेवला होता की त्यांना श्वास घेणंही अवघड व्हावं. पण आपल्या मुलांच्या आयुष्यात नको इतकी दखल देण्याची आणि त्यांना आपल्याच मनाप्रमाणे वागायला लावायची शिक्षा आता तिला मिळणार होती. तिचा एक मुलगा परस्पर लग्न करून मोकळा झाला आहे हे आता तिला कळणार होतं. तिच्या 2 सुनांबद्दलही तिला धक्कादायक माहिती मिळणार होती. तिची एक सून तर कायदेशीर तिची सूनच नव्हती आणि दुसरी आपल्याच परिवाराच्या एका वकिलाबरोबर महिनाभर एका हॉटेलमध्ये राहिली होती. रामदास अंकल काहीशा उद्विग्न स्वरात म्हणाले होते की त्यांचा रिपोर्ट त्यांच्या क्लायंटला मिळाल्यानंतर कितीतरी जणांच्या आयुष्यात एक भयंकर तुफान उठणार होतं. म्हणून हा रिपोर्ट जाळून टाकावा आणि क्लायंटकडून घेतलेली फी परत करावी असं त्यांना तीव्रतेनं वाटत होतं. पण ते तसं करू शकत नव्हते, कारण आपली विधवा मुलगी आणि तिच्या 2 मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मला सांग, आपल्या मुलीविषयी ते नेहमी तुझ्याशी बोलायचे? हो. ती कुठे राहते तुला माहिती आहे? हां, हा प्रश्न पोलिसांनाही मला विचारला होता, पण ती कोकणात असते एवढं मला माहिती आहे. तिचा पूर्ण पत्ता नाही माहिती. मग तिचा पूर्ण पत्ता आत्ता तुला आठवला आहे? नयनानं काहीसं गोंधळून माझ्याकडे बघितलं.
कोकणातल्या तळवडे गावी ती राहते. राम मास्तरांचं घर मारुती मंदिराच्या जवळ. पोलिसांना फोन कर, हा पत्ता आत्ताच आपल्याला आठवल्याचं त्यांना सांग आणि हे त्यांना लवकरात लवकर कळव, म्हणजे पोलीस रामदासच्या मृत्यूची बातमी तिला कळवतील. नैनानं होकारार्थी मान डोलावली. रामदासच्या मुलीचं नाव तर तुला माहीत असेलच ना? हो, नयनतारा. हां. आणखीन एक, उद्या सकाळी पोलीस हेडक्वार्टरला जाऊन इन्स्पेक्टर पाटलांची भेट घे. ती कशासाठी? एक म्हणजे आत्ता जे काही तू मला सांगितलंस तेच सगळं पाटलांनाही सांग. आणि दुसरं, रामदास आपल्या बेडरूममध्ये असलेल्या टेबलाच्या सगळ्यात खालच्या ड्रॉवरच्या तळाशी आपली महत्त्वाची कागदपत्रं ठेवत असे, ते तुम्हाला मिळाले का असं त्यांना विचार, कारण पोलिसांना ती जागा सापडलेली नव्हती. पण तू असं सांगितल्यामुळे ते पुन्हा एकदा येऊन ती जागा चेक करतील. ठीक आहे. त्या जागेबद्दल मला कसं समजलं हे नैनानं मला विचारलं नाही. कदाचित असल्याच कसल्या तरी जागेचा शोध घेण्यासाठी मी रामदासच्या फ्लॅटमध्ये गेलो होतो हे तिने ओळखलेलं असावं. अच्छा, मी आता निघतो. मी उठून उभा राहत म्हणालो. नैनानं मान डोलावली. पोलिसांना फोन करायला विसरू नकोस. मी पुन्हा एकदा तिला आठवण करून दिली. नाही, शेजारच्याच फ्लॅटमध्ये फोन आहे, मी आता लगेच जाऊन फोन करते. अच्छा म्हणून नैनाचा निरोप घेऊन मी तिथनं बाहेर पडलो. नैनाच्या फ्लॅटमधनं बाहेर पडून मी सरळ ऑफिसवर आलो. ऑफिसची कार गॅरेजमध्ये ठेवून चाव्या वॉचमनच्या ताब्यात दिल्या. मग माझ्या केबिनमध्ये जाऊन दादा साळवी मर्डर केसवरचा रिपोर्ट अय्यरकडे पाठवून दिल्यावर माझं त्या दिवसाचं ऑफिसमधलं काम संपलेलं होतं. मी ऑफिसमधनं बाहेर पडलो. पाऊस मगाशीच थांबला होता, त्यामुळे रेनकोट अंगावर चढवायची गरज नव्हती. घडी केलेला रेनकोट मी तसाच हातात धरून रस्त्यावर येताच एका टॅक्सीला हात केला. 2च दिवसापूर्वी मी माझी मोटरसायकल सर्व्हिसिंगला टाकली होती, त्यामुळे टॅक्सीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. एक रिकामी टॅक्सी माझ्यासमोर येऊन थांबली. माहीम असं मी टॅक्सीत बसून ड्रायव्हरला सांगितलं. टॅक्सी माहीमला नवजीवन सोसायटीतल्या माझ्या फ्लॅटच्या इमारतीसमोर थांबली. मी खाली उतरलो. टॅक्सीचं मीटर पेड करून इमारतीत शिरलो. माझा फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर होता. फ्लॅटचं कुलूप काढलं. मी आत शिरलो. हातातला रेनकोट समोरच्या सोफ्यावर टाकला आणि दिवा लावला. सगळा हॉल प्रकाशानं न्हाऊन निघाला. मी दरवाजा बंद करण्यासाठी वळलो, पण माझा हात दरवाजापर्यंत पोचायच्या आधी बाहेरनं कोणीतरी दरवाजाला जोरात धक्का मारला. दरवाजा धाडकन उघडला गेला आणि दोघेजण एखाद्या वादळासारखे आत घुसले. त्या दोघांपैकी एकाच्या हातात रिव्हॉल्वर होतं आणि ते त्यांनी माझ्यावर रोखलं होतं. त्याच्या कपाळावर असलेला लांब लचक जखमेचा व्रण त्याच्या चेहऱ्यावरच्या खुनशीपणात भर घालत होता. हे दोघेही बदमाश माझी वाट बघत बाहेर कुठेतरी लपून बसलेले असावेत. त्या दोघा बदमाशांना बघताच नकळत मला नैनावर हल्ला केलेल्या त्या 2 बदमाशांची आठवण झाली. दोन्ही हात वर कर आणि मागं सरक. दोघांपैकी एकानं मला दरडावत सूचना केली. कोण आहात तुम्ही? 2 पावलं मागं सरकत मी आवाज चढवून विचारलं, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा कोणीच प्रयत्न नाही केला. रिव्हॉल्वरधारीनं माझ्यावर रोखलेलं रिव्हॉल्वर न हलवता लाथेनं दरवाजा बंद केला. काय पाहिजे काय तुम्हाला? मी पुन्हा विचारलं. तू थोबाड बंद कर आणि चुपचाप उभा राहा. रिव्हॉल्वरधारी कठोर स्वरात म्हणाला. मग त्याने आपल्या जोडीदाराला इशारा केला. जोडीदार पुढे झाला, माझ्या पाठीमागे आला आणि एक एक करून माझे खिसे तपासायला लागला. माझी नजर त्या रिव्हॉल्वरधारीवर खिळलेली होती. रिव्हॉल्वरधारी मात्र आता माझ्यावर नजर ठेवण्याऐवजी उत्सुकतेनं आपल्या जोडीदाराकडे बघत होता. बहुतेक माझ्या घेतल्या जाणाऱ्या झडतीतून त्यांना जे काही हवं होतं ते मिळतंय का नाही हे बघण्यासाठी तो काहीसा उतावेळ झालेला असावा. त्या दोघांच्याही त्या उतावळेपणावरनं एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की अशा प्रकारच्या कामामध्ये ते अगदी नवशिके आहेत. माझ्या पॅन्टचे आणि कोटाचे बाहेरचे खिसे तपासल्यानंतर आता त्या नवशिक्या बदमाशानं पाठीमागे उभं राहूनच माझ्या कोटाच्या आतल्या खिशात हात घातला होता. मी झटकन दोन्ही हात खाली घेऊन माझ्या शरीराशी समांतर दाबून धरले. माझ्या कोटाच्या आतल्या खिशात हात घातला असल्यामुळे त्या बदमाशाचा हात माझ्या बगलेत दाबला गेला होता. सगळी शक्ती एकवटून मी त्याला तसंच माझ्या समोर ओढला. समोरून रिव्हॉल्वर रोखलं गेलं असल्याने मी असं काही करीन याची त्याला कल्पना नव्हती. जोडीदार एकदम गडबडला. स्वतःचा तोल सावरता न आल्यानं तो सरळ आपल्या रिव्हॉल्वरधारी मित्रावर जाऊन आदळला. तो रिव्हॉल्वरधारी काहीसा बेसावत होता.
जोडीदार त्याच्यावर येऊन आदळतात त्याच्या हातातलं रिव्हॉल्व्हरनी सटलं आणि आपल्या जोडीदाराबरोबर तोही खाली आपटला. मी झटकन पुढे झालो, खाली पडलेलं रिव्हॉल्व्हर उचललं आणि त्या दोघांवर रोखलं. दोघंही आता पडल्या पडल्या भयभीत नजरेनं माझ्याकडे बघत होते. चला उठून उभा राहा, मी कठोर स्वरात म्हटलो. एकमेकांशी स्पर्धा करत दोघेही पटकन उठून उभे राहिले. काय शोधत होतात माझ्या खिशात? दोघेही गप्प. निगेटिव्हज, मी विचारलं. तरीही दोघं गप्प. कुणी पाठवलं कोणी तुम्हाला? दोघांपैकी कुणीच काही बोललं नाही. ठीक आहे, आता तुम्ही आपलं थोबाड बंद ठेवलं तरी पोलिसांसमोर तुम्हाला असं गप्प राहता येणार नाही. पोलिसांच्या थर्ड डिग्रीचा अनुभव घेतल्यावर नको तिथून तुम्ही बोलायला लागाल. दोघांनी एकमेकांकडे भयभीत नजरेनं बघितलं. तू रे, माझी झडती घेतलेल्या बदमाशाकडे बघत मी म्हणालो. तो टेलिफोन उचल, पोलीस हेडक्वार्टरचा नंबर फिरव. काहीशा घाबरलेल्या नजरेनं त्याने आपल्या जोडीदाराकडे बघितलं, पण त्याच्याकडून त्याला कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. चल रे लवकर, मी ओरडलो. तसा मग आपल्या जोडीदाराकडे न बघता तो पुढे झाला, रिसिव्हर उचलला, हातात घेतला. चल नंबर फिरव असं म्हणत मी त्याला नंबर सांगितला. त्याने फिरवला. आता रिसिव्हर कानाला लावून सांग. मी त्याला सूचना केली की मुंबईतला तू एक मोठा दादा आहेस आणि यावेळी आपल्यापेक्षा थोड्या छोट्या दादाबरोबर माहीमच्या नवजीवन सोसायटीतल्या एका इमारतीतल्या विक्रम राजेंच्या फ्लॅटमधनं बोलतोय. तुम्हा दोघांना सरकारी पाहुणा बनण्याची अतिशय इच्छा आहे, त्यामुळे आपल्या फौजफाट्यासह तुम्ही इथे या, आम्हाला न्यायची व्यवस्था करा. हे सगळं पोलिसांना मार्दव आवाजात सांगा. पण तसं काही बोलायचं धाडस त्याला झालं नाही. रिसिव्हर तसाच हातात धरून तो घाबरलेल्या नजरेनं माझ्याकडे बघत उभा राहिला होता. मी पुढे होऊन त्याच्या हातातला रिसिव्हर हिसकावून घेतला आणि त्याला परत आपल्या जोडीदाराजवळ जाऊन उभं राहायचा आदेश दिला. रिव्हॉल्व्हरनं त्या दोघांना कव्हर करत मी फोनवर सगळी हकीकत पलीकडून बोलणाऱ्या एका इन्स्पेक्टरला सांगितली. 10-1 मिनिटात पोलीस तिथे पोहोचले. दोघा बदमाशांना मी त्यांच्या ताब्यात दिलं. इन्स्पेक्टर पाटलांना या घटनेची माहिती द्यायला विसरू नका. पाटील साहेब आजकाल ज्या केसवर काम करतायत त्या केसशी या दोघांचा संबंध असायची शक्यता आहे. दोघा हवालदारांबरोबर तिथे आलेल्या सब इन्स्पेक्टरला मी म्हणालो. सब इन्स्पेक्टरनं सहमतीदर्शक मान डोलावली. आणि हे रिव्हॉल्व्हर घ्या. हातातलं रिव्हॉल्व्हर सब इन्स्पेक्टरच्या ताब्यात देत मी म्हणालो, याचंच आहे, हेही जरा चेक करून बघा. कदाचित हे मर्डर वेपन असायची शक्यता आहे. इन्स्पेक्टरनं पुन्हा मान डोलावली. मग त्या 2 बदमाशांना घेऊन पोलीस तिथनं बाहेर पडले. मी दरवाजा बंद केला, बोल्ट सरकवला, पडलेला रेनकोट उचलला आणि नीट उलगडून हँगरला टांगला. त्यावेळी माझी नजर रेनकोटच्या मागच्या बाजूला असलेल्या एका काळ्या डागाकडे गेली. काहीतरी लागला असेल म्हणून मी बोटानं घासून डाग घालवायचा प्रयत्न केला, पण डाग पक्का दिसत होता. तो फक्त थोडासा फिसकटल्यासारखा झाला, पण पूर्णपणे नाहीसा नाही झाला. मी काहीसा चकित झालो. हा डाग कसा आणि कुठे लागला होता? कारण घेतल्यापासून रेनकोट मी फक्त एकदा वापरला होता आणि तोही काही मिनिटांपुरता. मग हा डाग कुठून आला? का दुकानातून खरेदी करतानाच हा डाग सुरुवातीपासून रेनकोटवर होता? पण मला चांगलं आठवत होतं, दुकानातून घेताना मी रेनकोट चांगला बघून घेतला होता. एवढा मोठा डाग माझ्या नजरेतनं सुटूच शकला नसता. शेवटी हा डाग माझ्याच निष्काळजीपणामुळे पडला असण्याची शक्यता मी गृहीत धरली. नाहीतरी संध्याकाळपासूनच्या धावपळीत कितीतरी वेळा रेनकोट मी इकडे तिकडे टाकून दिला होता. नुकत्याच घेतलेल्या रेनकोटची अशी वाट लागलेली बघून मी काहीसा नर्वस झालो होतो. टेलिफोनच्या सतत वाजणाऱ्या घंटीनं मला जाग आली. रिसिव्हर उचलायच्या आधी मी समोरच्या भिंतीवरच्या घड्याळाकडे बघितलं. 8 वाजले होते. मी एकदम धडपडून उठून बसलो. रिसिव्हर उचलून कानाला लावत काहीशा आळसावलेल्या आवाजात म्हणालो, हॅलो मिस्टर विक्रम राजे. कोणातरी एका स्त्रीचा स्वर माझ्या कानात शिरला. हां मीच बोलतोय. साहेब मी नैना बोलती आहे. नैना? हां बोल, ठीक आहेस ना? हो. कुठून बोलती आहेस? घरून. मग एवढ्या सकाळी सकाळी कसा काय फोन केला? रामदास अंकलच्या कागदपत्रांच्या संदर्भात मला आणखीन एक गोष्ट आठवली होती. म्हटलं पोलिसांना सांगायची आधी तुम्हाला सांगावी. व्हेरी गुड व्हेरी गुड. बोल बोल बोल. कसली गोष्ट? साहेब काल सकाळी जेव्हा रामदास अंकल माझ्याकडे आले होते तेव्हा त्यांच्या हातात एक ब्रीफकेस होती. ब्रीफकेसचं लॉक नीट बसलेलं नसेल कदाचित. अचानक त्यांची ब्रीफकेस उघडली गेली होती आणि त्यातले काही कागद बाहेर विखुरले गेले.
ते कागदपत्र मीच गोळा केले, रामदास अंकलकडे दिले. साहेब, मला चांगलं आठवतंय, त्या कागदपत्रात एक विवाहाचं सर्टिफिकेट होतं आणि ते गोव्यातल्या कुठल्या तरी कोर्टातून इश्यू करण्यात आलं होतं. त्या सर्टिफिकेटवर 87 सालातली कुठली तरी तारीख होती आणि त्याच्यावर कुणा कमलेश राणावतचं नाव लिहिलेलं होतं. नाही ना, मी परत एकदा खात्री करून घेण्यासाठी विचारलं. तुला चांगलं आठवतंय त्यावरचं नाव कमलेश राणावतचं होतं आणि ते मॅरेज सर्टिफिकेटच होतं? हो, ते मॅरेज सर्टिफिकेट असल्यामुळे तर मी काहीशा उत्सुकतेनं त्यातले डिटेल्स वाचले. नाही ना, काहीशा संकोचलेल्या स्वरात म्हणाले. आणखीन काही? नाही, आणखीन काही नाही. मग क्षणभर थांबून नयनाने पुन्हा विचारलं, साहेब, पोलीस हेडक्वार्टरला माझी जायची खरंच गरज आहे? अगं हो, तुला काही आठवलं ना तर तू ताबडतोब ते पोलिसांना कळवायला हवं. ही अशी सूचना पोलीस तुला जाताना देऊन गेलेत ना. आणि त्या बाबतीत पोलिसांची स्मरणशक्ती फार तल्लख असते. तू गेली नाहीस तर ते पुन्हा पुन्हा तुझ्याकडे चौकशीसाठी येतील, म्हणून तू स्वतःहून त्यांच्याकडे जाणं जास्त चांगलं आहे. ते मला काही उलटसुलट प्रश्न नाही ना विचारणार? मुळीच नाही. उलट तुला जे काही आठवलं ते लगेच तू सांगायला आलीस म्हणून ते तुझे आभारच मानतील. हां, मग ठीक आहे. पलीकडनं नयनानं रिसिव्हर खाली ठेवल्याचा आवाज आल्यावर मी हे रिसिव्हर क्रेडलवर ठेवला. शेजारच्या टेबलावरचं सिगरेटचं पाकिट उचललं, एक सिगरेट पेटवली आणि नयनानं जे काही सांगितलं त्यावर विचार करत राहिलो. मलाही चांगलं आठवत होतं. काल ज्या कागदपत्रांचे मी फोटो काढले होते त्यात एक मॅरेज सर्टिफिकेट होतं. शिवाय नयनाच्या म्हणण्यानुसार रामदासनीही त्याच्या क्लायंटच्या एका मुलानं परस्पर लग्न केलं असल्याचं तिला सांगितलेलं होतं. तो मुलगा म्हणजे कमलेशच असावा. नयनाशी बोलताना रामदासनं त्याच्याच लग्नाचा उल्लेख केलेला असावा. सिगरेट संपून मी उठलो, घाईघाईने सगळं आवरलं आणि फ्लॅटमधनं बाहेर पडलो आणि पोलीस हेडक्वार्टरला पोहोचलो. मी तिथे पोहोचलो तेव्हा पाटील आपल्या केबिनमध्येच होते. नयना आचार्य इथे येणार होती, आली? पाटलांच्या समोरच्या खुर्चीवर बसत मी विचारलं. अजून ती हितच आहे. वरच्या मजल्यावर एका स्टेनोग्राफरकडं आपला जबाब देते. पण रामदासच्या संदर्भात जे काय आत्ता तिला आठवल्याचं ती सांगते ते काय माझ्या लक्षात येईना. पण निदान एक महत्त्वाची गोष्ट तर तिच्याकडनं तुम्हाला समजली ना. रामदासच्या मुलीचा पत्ता तिला आठवला आहे. त्याच्या पोरीला आम्ही टेलिग्राम पाठवून दिला. पण समजा काही कारणानं तिला टेलिग्राम मिळाला नाही आणि ती इथे येऊ शकली नाही, तर मग डेड बॉडीचं काय करणार? अशा परिस्थितीत रामदासचे अंत्यसंस्कार करण्यासाठी बॉडी आपल्या ताब्यात द्यावी अशी शंकर सिंगने आम्हाला विनंती केली आहे. हो, अशी नाही, या बाबतीत तो लय भाऊक झालेला दिसत होता बरं का. म्हणत होता जर रामदासची मुलगी येऊ शकली नाही तर अंत्यसंस्काराची सगळी जबाबदारी आपण घेऊ. पण कुठल्याही परिस्थितीत एखाद्या बेवारशासारखं रामदासच्या मृतदेहाला पोलिसांमार्फत अग्नी देऊ देणार नाही. म्हणजे रामदासविषयी फार आस्था दिसतीये त्याला. असणार ना. दोघांनी एकत्र खात्यात काम केलेलं आहे. रिटायर झाल्यावर दोघं मिळून एजन्सीचा कारभार बी चालवत होते ना. एनिवे, काल रात्री जी 2 माणसं माझ्या फ्लॅटमध्ये घुसली होती त्यांच्याविषयी तुम्हाला समजलं असेल. काल रात्री समजलं. आज कोठडी त्या दोघांची चौकशी केली, पण बडवे काय बोलायला तयार नाही. पण आहेत कोणते? मामुली भाडुत्री बदमाशीत रे. नाही ना, आचार्याच्या समोर आम्ही त्यांना उभं केलं होतं, पण आपण त्यांना ओळखत नसल्याचं ती सांगते. त्यामुळे तिच्यावर हल्ला करणारे हे दोघंच आहेत का आणखीन दुसरे कोण आहेत हे कळायला मार्गच नाही ना. पण त्या दोघांचं माझ्या फ्लॅटमध्ये घुसून माझी झडती घेणं हेच सिद्ध करतं ना की ज्या निगेटिव्हसाठी रामदासचा खून झाला त्या निगेटिव्ह्ज खुन्याला अजून मिळालेल्या नसाव्यात. किंवा कदाचित अशी एखादी गोष्ट तुझ्याकडे आहे का नाही याची खात्री खुन्याला करून घ्यायची असेल. रामदासकडं असलेल्या त्या रिपोर्टसाठी खुन्यानी ज्या पद्धतीने त्याच्या ऑफिसमधले सगळे कागदपत्र पळवले ना, त्यावरून तरी हे स्पष्ट होते का त्या रिपोर्टशी संबंधित आणखीन काही कुणाकडं असावं असं खुन्याला वाटत नाही, म्हणून त्यांनी तुझ्यावर आणि नयना आचार्यावर पण हल्ला केलेला असणार. त्या नयनाची पर्स पळवण्यामागं पण तोच उद्देश असणार. नाही, याचा अर्थ असा होतो ना, कोणी असा माणूस आहे ज्याला मी निगेटिव्ह बनवल्या होत्या आणि नयनानं ते रिपोर्ट टाईप केले होते हे माहिती होतं. आणि माझ्या नजरेसमोर तरी असा एकच माणूस आहे. कोण हो? तो शंकर सिंग. नाही, शंकर सिंग या चौकटीत नाही बसत कुठे. का बरं? कारण रामदासचे रिपोर्ट नयना टाईप करते हे जसं त्याला माहिती होतं तसंच टाईप झाल्यानंतर होतं.
मग नैनावर हल्ला करून त्याला काय मिळणार होतं? दुसरं रिपोर्टशी संबंधित रेकॉर्ड तर ऑफिसमध्येच असायचं. फायलिंग कॅबिनेटची डुप्लिकेट चावी बनवून किंवा कुलूप तोडून तो तर रेकॉर्ड हस्तगत करू शकत होता ना. खून केल्यानंतर आणि पोलिसांना फोन करून कळवायच्या दरम्यान ऑफिसमधलं जे काही त्याला हवं होतं ते तो सहजपणे पळवू शकत होता. आणि तसं पाहायला गेलं तर कॅबिनेटचं कुलूप तोडायची किंवा डुप्लिकेट चावी बनवण्याची त्याला गरज काय होती? चावी तर रामदासच्या खिशातच होती, जी तुम्ही नंतर त्याच्या खिशातनं काढली. पोलीस तिथे पोचण्यापूर्वी त्या चावीचा उपयोग करून तो हवं ते तिथनं काढून घेऊ शकत होता. अरे पण मग तसा दुसरा माणूस कोण असू शकतो? नागराज पठाडिया असू शकतो, राणावत परिवारातलं कोणीतरी असू शकतं. त्यांच्यातल्या प्रत्येकाला रामदासच्या कार्यपद्धतीची माहिती असू शकते, किंवा मग असा दुसरा कोणीतरी माणूस ज्याच्याशी कधीतरी बोलण्याच्या ओघात स्वतः रामदासनं किंवा राणावत परिवारातल्याच कोणीतरी या गोष्टीचा उल्लेख केलेला असावा. माझं बोलणं पटल्यासारखी पाटलांनी मान डोलावली. रामदासच्या ऑफिसमधनं आणि नयनाच्या फ्लॅटमधनं जे कार्बन तुम्ही गोळा केले होते त्यातनं काय हाताला लागलं का हो? नाही ना. पाटील निराशेनं मान हलवत म्हणाले. अरे ते कार्बन जर एकदाच वापरात आले असते ना तर त्यातनं काय बरंच काय हाताला लागलं असतं, पण ते अनेकदा वापरात आले होते त्यामुळे त्याचा काय उपयोगच झाला नाही. आणि बॅलिस्टिक एक्सपर्टचा काय रिपोर्ट आहे? नाही, अजून रिपोर्ट नाही आला, कारण बॅलिस्टिक एक्सपर्टला अजून ती गोळी उपलब्ध नाही होऊ शकली. का? अजून पोस्टमार्टेम झालं नाही? नाही ना, काल डॉक्टर नव्हते. आज होईन पोस्टमार्टेम. ते झाल्यावर बॉडीतनं काढलेली गोळी बॅलिस्टिक एक्सपर्टच्या ताब्यात देण्यात येईल. आणखीन काही पोलिसांची प्रगती? आत्तापर्यंत माझ्या प्रश्नांना उत्तरं देणारे पाटील आता मात्र कपाळावर आठ्या घालून माझ्याकडे बघत काहीशा उपरोधिक स्वरात म्हणाले, अरे तू तर माझ्याकडं अशी चौकशी चालवली की जणू काय तू माझा ऑफिसरच आहे. नाही छे, तेवढं कुठलं हो आमचं भाग्य. मी तोंडातल्या तोंडात पुटपुटलो. काय म्हणलं रे तू? नाही काही नाही, मी म्हणत होतो मी तुमचा तुच्छ सेवक आहे, पण पोटापाण्यासाठी हे सगळं करायला लागतं ना. पोलिसांकडनं मी काही माहिती मिळवली नाही तर नोकरी नाही का जाणार माझी? जसं काही नोकरीची तुला लय परवा आहे. अहो नोकरीची तर परवा आहे, हां पगाराची नाही आहे असं म्हणावं तर. कधी नव्हे ते पाटलांनी किंचित स्मित केलं. पाटील आज चांगल्या मूडमध्ये दिसत होते. काल रात्री आहे ना मी राणावत परिवारातल्या सदस्यांनी दिलेल्या जबाबाचा शहानिशा करून घेतला. त्यात मला आहे ना फक्त सुमित्रा देवींचा जबाबच खरा वाटतो. काल त्यांनी खरोखर आपल्या बंगल्याच्या बाहेर पाऊल टाकलं नव्हतं. महेश म्हणतो रात्री डिनरनंतर तो राणावत इंडस्ट्रीच्या ऑफिसात जाऊन बसला होता. त्याच्या ऑफिसचा चपराशी महेश साहेब रात्री ऑफिसात आल्याचं सांगतो, पण तो चपराशी कोणाचा आहे? त्याला पगार कोणाकडनं मिळतो? तर महेशकडनं. मग आपल्या साहेबासाठी तो काय एवढंसं खोटं बोलू शकणार नाही का? का नाही बोलणार? बोलू शकतोच तो. आणि आता ती भैरवी, ती म्हणती जेवण केल्यावर ती पाय मोकळं करण्यासाठी बाहेर पडली होती. आता हे ती म्हणती म्हणून आपण मान्य करायचं? प्रत्यक्षात ती कुठंही एखाद्या खास जागे असू शकते. आपल्या म्हणण्याला पुष्टी देणारा कसलाच पुरावा तिच्याकडं नाही आहे. आणि घरातली दुसरी सून रागिनी, ती म्हणती मुघल गार्डनमध्ये एकटीच जाऊन बसली होती. पण चौकशी आणती आम्हाला कळलं का मुघल गार्डनमध्ये ती गेली होती हे खरं आहे, पण एकटी नव्हती. कोण होतं तिच्याबरोबर? तो नागराज पठाडिया. तुला कसं काय समजलं हे? पाटलांनी चकित नजरेनं माझ्याकडं बघितलं. व्हेरी सिम्पल पाटील साहेब, मी सहज स्वरात म्हणालो. आपण कोणाबरोबर डिनर घेतलं हे राणावत परिवाराच्या समोर सांगायला तो नागराज संकोचत होता, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं ते. बरोबर आहे तुझं म्हणणं. काय हे नंतर त्यांनी स्वतःच कबूल केलं होतं का काल रात्री मुघल गार्डनमध्ये तो रागिनीच्या बरोबर होता. 7:30च्या सुमाराला ते दोघं एकत्र तिथं गेले होते, पण नंतर रागिनी केव्हा परतली होती हे काय आम्हाला समजू शकलं नाही. आणि तो कमलेश रीड्समध्ये गेल्याचं त्यांनी जे काही सांगितलं ते बरोबर आहे. 9:15च्या सुमाराला तो तिथं होता, पण त्याचा बाकीचा जबाब अजून आम्ही चेक नाही केला. आणखीन काही? रामदासचं ऑफिस ज्या इमारतीत आहे तिथल्या इतर भाडेकरूंकडे चौकशी केल्यावर एक छोटंसं सूत्र आमच्या हाताला लागलं आहे. ते काय आहे? इमारतीतल्या 3ऱ्या मजल्यावर प्रकाश शहा नावाच्या एका शिएचं ऑफिस आहे. तो शहा दिवसभर आपल्या क्लायंटच्या कामासाठी इकडं तिकडं फिरत असतो आणि संध्याकाळी 6 नंतर आपल्या ऑफिसात येतो.
तो म्हणतो की काल रात्री 9च्या सुमाराला जेव्हा तो आपला हाफिस बंद करून खाली उतरला होता तेव्हा खाली इमारतीच्या लॉबीत त्यांनी एका तरुणीला पाहिलं. लॉबीमध्ये इमारतीत असलेल्या ऑफिसची नावं एका बोर्डावर लिहिली आहेत आणि ती तरुणी त्या बोर्डावरची नावं बघत होती. वेळ त्याच्याबरोबर लक्षात आहे? हा ना, तो खाली येत असताना पावसाला सुरुवात झाली होती असं तो म्हणतो आणि पाऊस 9च्या सुमाराला सुरू झाला होता हे आपल्याला बी माहिती ना. बरं पुढे काय? तिला ती बोर्ड वाचत होती ना, ते बघून शहाणी तिला आपली काय मदत पाहिजे का म्हणून विचारलं. त्यावर त्या तरुणीनं त्याला रामदासची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे ना, त्याचं ऑफिस कुठं आहे असं विचारलं. मग तुम्ही शहाला त्या तरुणीचं वर्णन विचारलं का? हा, पण त्यानं केवळ एवढंच सांगितलं की ती तरुणी दिसायला लय सुंदर होती. त्यावेळी तिने सलवार कुडता घातला होता आणि त्याच्यावर एक जर्किन टाईप फरची कॉलर असलेला चामड्याचा कोट घातला होता. डोळ्यावर तिने एक मोठ्या काळ्या रंगाचा काचा असलेला गॉगल लावला होता. कोटाची कॉलर तिने उभी केली होती. शिवाय त्या इमारतीच्या लॉबीमध्ये तसाही प्रकाश फार कमी आहे, त्यामुळे त्या तरुणीचा स्पष्ट असा चेहरा काही त्याला दिसला नव्हता. त्यामुळं त्या तरुणीविषयी अधिक काही तपशील सांगणं त्याला शक्य नाही झालं. बरं. काय विकी, रामदासचा खून 9च्या सुमाराला झाला आहे. पाटील विचारमग्न चेहरा करत म्हणाले. हे काम त्या तरुणीचं तर नसेल ना? नाही, मला नाही तसं वाटत. का बरं? कारण कसं आहे ना की खून करण्याच्या उद्देशानं तिथे आलेला कुठलाही माणूस खून होणाऱ्या माणसाच्या ऑफिसचा पत्ता कोणाला विचारून आपली आयडेंटिटी उघडी करेल असं मला नाही वाटत. अरे पण सुरुवातीपासून कोणाचा उद्देश मनात बाळगून ती तिथं आली असेल कशावरनं? कदाचित कोणाचा प्रोग्रॅम तिने रामदासची भेट झाल्यावर बनवला असेल. म्हणजे कोणत्या तरी कारणावरनं रामदासशी तिचं भांडण झालं असेल आणि त्या भांडणाचं पर्यावसन त्याच्या खूनच झालं असेल. हां, ही शक्यता गृहीत धरता येईल बरं का पाटील साहेब. पाटलांच्या मनाशी सहमत होत मी म्हणालो. पण ती तरुणी कोण होती? काही ट्रेस लागला का? नाही, अजून नाही. रामदासच्या ऑफिसवर ती तरुणी कशी आली होती हे समजल्यावर कदाचित तिच्याबद्दल माहिती मिळू शकेल. हा विचार माझ्या डोक्यात आला आहे. पण जर ती आपल्या कारनं तिथे आली असेल ना तर समजणं अशक्य आहे. कारण खेतवाडीसारख्या गजबजलेल्या भागात 5-50 कार नेहमी पार्क केलेल्या असतात. आता एवढ्या कारमधनं त्या तरुणीचा नंबर आणि वर्णन माहीत नसलेली कार शोधणं अशक्य आहे ना. हां, पण एखाद्या टॅक्सीने ती तिथं आली असेल ना तर आपल्या हाताला काहीतरी लागू शकेल. मी त्या भागातल्या मुख्य टॅक्सी स्टँडवर त्या दृष्टीने चौकशी चालू केली. जर असा एखादा टॅक्सीवाला आम्हाला सापडला तर त्याच्याकडनं त्या तरुणीचं वर्णन मिळू शकेल आणि ती टॅक्सीत कुठं बसली ते पण कळेल ना कदाचित. एक अर्थपूर्ण नजर माझ्यावर टाकत पाटील म्हणाले, मलबार हिलवरच्या एखाद्या टॅक्सी स्टँडवरनं ती टॅक्सीत बसली असन. अच्छा. म्हणजे पाटील, सुमित्रा देवींच्या 2 सुनांपैकी ती एक असावी असं तुम्हाला म्हणायचं आहे? हां, सुमित्रा देवीबद्दल मी तसं काय म्हणू शकत नाही, कारण ती कोणी वयस्कर स्त्री नव्हती एवढं तर शहाणा अगदी स्पष्ट बघितलं होतं. पाटील बोलत असताना दरवाजा उघडला गेला आणि शंकरसिंग आत आला. पाटलांना नमस्कार केल्यावर त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केलं आणि मग माझ्या शेजारच्या खुर्चीत बसत माझ्याकडे बघत म्हणाला, मी तुझ्या ऑफिसात फोन केला होता पण तू अजून ऑफिसात आला नाही असं कळलं. का रे, काही विशेष? तू अजून इथेच थांबणार आहेस का? नाही, मी ऑफिसात जाणार आहे. मग दुपारपर्यंत तू ऑफिसातच असशील ना? हो. रामदासची बॉडी क्लेम करण्याच्या संदर्भात मी इथे आलो होतो. इथलं काम संपलं की येतो तुझ्या ऑफिसात. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ठीक आहे. मी उठून उभा राहिलो. पाटलांचा निरोप घेतला. तिथनं बाहेर पडलो. पोलीस हेडक्वार्टरमधनं बाहेर पडल्यावर मी पहिल्यांदा शांतारामला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो, पण शांतारामची भेट होऊ शकली नाही. नर्सनं सांगितलं की शांतारामची स्थिती आता पूर्वीपेक्षा खूप चांगली होती, पण त्याला पूर्ण विश्रांतीची गरज असल्यानं डॉक्टरांनी नुकतंच झोपेचं इंजेक्शन दिलं होतं त्याला आणि त्यामुळे तो आत्ता गाढ झोपलेला होता. मी काहीसा निराश झालो. त्या निगेटिव्हच्या संदर्भात नक्की काय ते मला शांतारामच सांगू शकणार होता. पण श्रोते हो, सुरेश वैद्य लिखित धागे दोरे या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.